म्हणजे आपल्या समोर आता तुम्ही पाहू शकता एक गणरायाची भव्य दिव्य अशी मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे। एका पायावर उभी आहे आणि मंडळाचं नाव आहे स्लेटर रोडचा राजा। आपण यांच्या दरवर्षी गणपतीच्या आगमनाला असतो आणि यावर्षी सुद्धा आहोत। खूप छान अशी यांची गणपती बाप्पाची मूर्ती असते। गोड गणपतीनंतर याच मंडळाची गणपतीची मूर्ती असते ती एका पायावर उभी असते आणि दरवर्षी यांची खूप छान अशी मूर्ती असते। बघा तुम्ही पाहू शकता एका पायावर उभी आहे, सांबार आहे, हरिण आहे ते आणि गणपती बाप्पाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे आणि मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता चांदोबा आहे। खूप छान अशी गणपतीरायाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। स्लेटर रोडचा राजा असं या मंडळाचं नाव आहे। छान ये भाई बघा किती छान असे बॅलन्सिंग आहे गणपती बाप्पाची मूर्ती। बघा पाहू शकता स्लेटर रोडचा राजा आहे। छान आता आपल्या मागच्या साईडला आपण जाऊया। दोन्ही बाजूने गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आगमन होत असतं। तर आता आपण या साईडला जाऊया। या साईडला पण गणपती बाप्पाची छान मूर्ती आली बघा। कामाठीपुराचा अष्टविनायक कामाठीपुराचा महागणपती लालबागच्या राजाच्या रूपात आहे। तुम्ही पाहू शकता सिंहासनावर आरूढ आहे। अजून एक छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। पाहू शकता छान अशी सिंहासनावर आरूढ आहे आणि गणपती बाप्पाचा प्रभाव तुम्ही पाहू शकता। सूर्य आहे। मंडळाचं नाव आपण जरा जवळनं पाहूया। चेहरा बघा किती सुंदर आणि कामाठीपुराचा कृपाळू हे मंडळ आहे। तर मंडळाचं नाव आहे कामाठीपुराचा कृपाळू असं आहे गणपती बाप्पाचं नाव आहे। छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळत आहे। बघा छान असं सिंहासनावर विराजमान आहे आणि मंडळाचे लोक ते ट्रॉली घेऊन बघा गणपती बाप्पाची ट्रॉली खेचत आहे। बाजूला कामाठीपुराचा महागणपती आहे आणि त्याच्या बाजूला कामाठीपुराचा कृपाळू। त्यानंतर अजून एक गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। आज जवळपास खूप फेमस असं आहे आराध्य ढोल ताशा पथक आहे आणि या गणपती बाप्पाच्या आगमनाला त्यांनी 51 भगव्या झेंड्याची सलामी दिलेली आहे। वाह 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 खूप छान अशा त्या गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या जवळ येणार आहे। बस गणपती बाप्पाच्या मूर्त्या खूप सुंदर होत्या। त्यात सर्वात जास्त सुंदर बाप्पा सर्वात सुंदर आहे पण ही मूर्ती तुम्ही पाहू शकता। गणपती बाप्पा सिंहासनावर विराजमान आहे आणि उजव्या बाजूला शंकर भगवान आणि डाव्या बाजूला माता पार्वती असं हे गणपती बाप्पाचं नवीन रूप तुम्हाला ते पाहायला मिळतं। पाहू शकता छान असं हे मागच्या बाजूला प्रभाव दिलेला आहे आणि खूप छान असं गणपती बाप्पाला तुम्हाला